जागतिक पातळीवर सध्या मोठ्या घडामोडी घडतायत। भारत, पाकिस्तान, इराण, इराक यांच्यातील युद्धाच्या घटना ताज्या आहेतच। त्यानंतर रशिया युक्रेन युद्ध तर अजूनही सुरू आहे। अशातच आता आणखी एक युद्धाचा भडका उडालाय। थायलंड, कंबोडिया या दरम्यान युद्ध सुरू झालंय। या युद्धाचं कारण ठरलंय एक प्राचीन शिव मंदिर। आणि या संघर्षाची पार्श्वभूमी काय आहे? आता शस्त्रसंधी झाली असली तर याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय परिणाम होऊ शकले असते, याच विषयीचा रिपोर्ट पाहूया। 24 जुलैपासून थायलंड आणि कंबोडिया या देशांमधील संघर्षानं हिंसक वळण घेतलं। कंबोडियाच्या ड्रोननं थायलंडच्या सीमेत घुसखोरी केल्याचा आरोप करत थायलंडनं कंबोडियाच्या सैन्य ठिकाणांवर F-16 लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले आणि संघर्ष पेटायला सुरुवात झाली। मात्र असं असलं तरी हा वाद काही आजचा नाहीये। या संघर्षाला अनेक वर्षांचा इतिहास आहे। डोंगरेक पर्वतरांगेच्या शिखरावर प्रिह विहीर हे शिव मंदिर आहे। 11व्या-12व्या शतकापासूनचा या मंदिराचा इतिहास आहे। 1907 साली कंबोडियातील फ्रेंच वसाहतींनी केलेल्या नकाशामुळे सीमारेषेबाबत गोंधळ निर्माण झाला। थायलंड, कंबोडिया या देशांकडून परस्पर विरोधी दावे करण्यात आले। 1962 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयानं हे मंदिर कंबोडियाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं। 2008 साली कंबोडियाच्या पुढाकारानं मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलं। वाद पुन्हा पेटला, सीमा भागात चकमकी सुरू झाल्या। 2011 साली वाद पुन्हा वाढला। 7 दिवस चाललेल्या संघर्षात 34 जणांचा मृत्यू झाला। आता 2025 साली वाद पुन्हा पेटला। 28 मे रोजी कंबोडियाच्या सैनिकांनी मंदिरात प्रवेश करून राष्ट्रगीत गायल्याचा आरोप झाल्याचं निमित्त झालं आणि वाद उफाळला। मागच्या 5 दिवसांपासून ही परिस्थिती आणखी चिघळत जात होती। या संघर्षाचे भविष्यातील संभाव्य परिणाम लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पातळीवरून मध्यस्थी करण्यात आली। अखेर आता या दोन देशात शस्त्रसंधी झाली आहे। आता ही शस्त्रसंधी झाली असली तरी मूळ वाद हा अजूनही संपलेला नाही। मागच्या अनेक वर्षांपासून पुन्हा हा वाद डोकं वर काढतोय। त्यामुळे हे शिवमंदिर, त्याची जमीन नेमकी कोणाची यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून निर्णय होणं, या दोन्ही देशांनी तो निर्णय मान्य करणं हे गरजेचं आहे। विक्रांत शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।